नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय इतिहास, प्रकरण क्रमांक 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हा शेवटचा पाठ आपण पाहतोय आणि त्यातला शेवटचा भाग आपण पाहतोय. इतिहास विषयासंबंधित कोश. इतिहास या विषयातील कोश परंपरा ही समृद्ध आहे असं आपण मागच्या तासाला पाहिलं. रघुनाथ भास्कर गोडबोले या भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा आद्यकोश होय. भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे. या कोशात भारतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांचा, त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचा धर्म, त्यांचे देश व राजधान्या तसेच त्या देशातील नद्या, पर्वत इत्यादींसहित जो इतिहास तो यात दिला आहे. म्हणजेच इतिहास कोशामध्ये रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा सगळ्यात आद्यकोश म्हणजे काय, सगळ्यात आधीचा कोश आहे. आणि भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोशामध्ये प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती, त्यांची स्थळं यांचा अंतर्भाव या कोशामध्ये आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड आहेत आणि मराठी माणसांना बहुश्रुत करावे, ज्ञानाची कथा विस्तारावी, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांनी प्रगल्भ व्हावे ही केतकरांच्या ज्ञानकोश रचनेमागीलची भूमिका होती. या भूखंडामधून त्यांनी व्यापक इतिहासाची मांडणी केली. या पुढचा कोश म्हणजेच भारतीय चरित्रकोश होय आणि सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चित्रकोशाच्या मंडळाची स्थापना करून तिच्यातर्फे भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश 1932 आणि भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश 1937, भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश 1946 असे 3 चरित्रकोश संपादन प्रसिद्ध केले. या कोशाची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील नोंदी यामध्ये बघता येतील आणि या कोशामध्ये श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्तींची माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. पुढचा त्याचा प्रकार आहे की स्थळकोश. मग स्थळकोश म्हणजे नेमकं काय, तर इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्त्वाचा आहे आणि विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश उपलब्ध आहेत. मग त्यातला पहिला कोश आहे की महानुभाव पंथातील मुनी व्यास यांनी रचलेला स्थानपोथी. या ग्रंथात महानुभाव ग्रंथांचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या गावांची तपशील नोंद, तत्कालीन महाराष्ट्राची कल्पना या ग्रंथावरून आपल्याला येते. लीळा चरित्रातील विविध घटना केव्हा, कोणत्या स्थळी व कोणत्या प्रसंगी घडल्या हेही या स्थानकोपिकार सांगतात. त्यामुळे श्री चक्रधर स्वामींच्या चरित्र लेखनासाठी हा उत्तम काय आहे, संदर्भ ग्रंथ आहे. नंबर 2 प्राचीन भारतीय स्थलकोश. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केली आहे. प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना ही सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी केलेली आहे. वैदिक साहित्य, कौटिल्य अर्थशास्त्र, पाणिनीकरचे व्याकरण, वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य तसेच फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चीनी साहित्य यामधील भौगोलिक स्थळांची माहिती या कोशामध्ये दिलेली आहे. नंतरचा कोश आहे विश्वकोश. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य, अभिवृद्धी म्हणजे काय, वाढ होणे किंवा अभिवृद्धीत वाढ होणे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोश निर्मिती सुरू झाली. जगभरातील ज्ञान सार रूपाने या कोशांमध्ये आणले आहे आणि इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी या विश्वकोशामध्ये आहेत. विश्वकोश टिपा लिहा मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो. विश्वकोश, तर विश्वकोशावर टीप लिहायची असेल तर कशी लिहिणार की महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण जे होते यांनी
मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी या विश्वकोशाची निर्मिती केलेली आहे आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली या विश्वकोशाची निर्मिती सुरू झाली आणि जगभरातील ज्ञान सार रूपाने या कोशांमध्ये आणले गेले. विश्व म्हणजे जग आणि जगभरातील ज्ञान सार रूपाने या कोशामध्ये काय केले गेले, आणले गेले. इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी याच्यामध्ये आपल्याला सापडतात. त्यानंतरचा कोश आहे भारतीय संस्कृती कोश. महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आले आहेत. या कोशामध्ये असे तू हिमाचल अशा भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक आणि त्यांनी घडवलेला इतिहास, सण, उत्सव, सांस्कृतिक बाबी यांची दखल या भारतीय संस्कृती कोशामध्ये घेण्यात आलेली आहे. मग भारतीय संस्कृती कोशाची संपादक खाली 10 खंड तयार केलेले आहेत, पण कोणाच्या संपादकाखाली की महादेव शास्त्री जोशी जे आहेत यांचे संपादकत्व जे आहे तर त्याच्याखाली या भारतीय संस्कृती कोशाची निर्मिती केलेली आहे आणि याच्यामध्ये भारताचा इतिहास, भूगोल, भिन्न भाषक लोक आणि त्यांनी घडवलेला इतिहास, सण, उत्सव इत्यादींची भारतीय संस्कृती कोशामध्ये काय केलेली आहे, दखल घेण्यात आलेली आहे. पुढचा कोश आहे की संज्ञा कोश. मग इतिहासातील संज्ञा वेगवेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात आणि अभ्यासकांना त्याचा काय होतो, उपयोग होतो. आता तुम्ही सायन्समध्ये वेगवेगळ्या संज्ञा वापरता आणि त्या संज्ञांचे कोश असतात, तसे इतिहासामध्ये इतिहासाचा संज्ञा कोश असतो आणि इतिहासातील संज्ञा वेगवेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतात आणि अभ्यासकांना काय होतो, त्याचा उपयोग होतो. इतिहास विषयाच्या अभ्यासकांना कोश रचनेच्या कामात भरपूर संधी उपलब्ध आहेत आणि कोणत्याही विषयाचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणे आवश्यक असते. प्रत्येक विषयाला इतिहास असतो आणि इतिहासाचे अभ्यासक कोशांच्या अभ्यासातून घटना कोश, दिनविशेष, व्यक्तिकोश, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करण्यात सहभागी होऊ शकतात. या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासानंतर तुमच्या हेही लक्षात आले असेल की इतिहास या विषयात प्रावीण्य संपादन केले तर अनेक क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात व पाठ्यपुस्तकात दिलेल्या माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्रही आपल्याला निवडता येतं. हा आपला प्रकरण क्रमांक 9 ऐतिहासिक ठेवांचे जतन हा आपल्या अभ्यासक्रमातला शेवटचा पाठ आहे आणि इथं आपला इतिहासाचा जो संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तर तो संपलेला आहे आणि टोटल तुम्हाला 9व्या प्रकरणापर्यंत परीक्षेचा सिलेबस असणार आहे. नंबर 4 चौथं प्रकरण आणि 6वं प्रकरण आपलं याच्यातनं वगळलेलं आहे. बाकीचे प्रकरणं तुम्हाला 40 मार्काच्या अभ्यासासाठी दिलेली आहेत.